काय नाव तुमचं? सरोजिनी गुरसाळे. हां. कुठून आला? पाटण. साहेब आपलं नाव? किशोर गुरसाळे, मी यांचा मुलगा. पाटणहून हां. आलो. आणि वाय प्रोफेशन? मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कराडला सी ए माझं ऑफिस. ऑफिस आहे. बरं बरं. साधारण 2017ला तुम्ही आला नाही का? हो हो. हां. तेव्हा काय त्रास होत होता? खोकला येत. हां. कोरडा खोकला, सिव्हिअर पोटात. खोकला होत हां होता, ज्याचं हां. ब्लॅडरवर प्रेशर यायचं. बरोबर. आणि खोकताना युरिनच व्हायची, एवढं severe बरोबर. होतं. हां. मग आपण थोडंसं हार्टच्या तपासण्या केल्या. हो, हो, थोडंसं हो. आपल्याला शंका आली की म्हणजे काही हार्टशी रिलेटेड आहे का खोकला, कारण पोटातून येत होता, कोरडा येत हो, होता. हो. बरोबर. आणि मग थोडा दम पण लागत होता ना? थोडा दम लागत होता. थोडा लागत होता. फक्त काय झालं, वरचा बीपी जास्त राहत होता. हां. त्यामुळे वरचा ती शंका आली. शंका आली. करेक्ट. हां. प्रेशर जास्त राहत होतं, थोडा दम लागत होता आणि कोरडा खोकला हे थोडंसं हार्टशी, बेसिकली व्हॅल्व्युलर हार्टशी रिलेटेड थोडा राहतो विषय. त्याप्रमाणे आपण तपासणी केली 2D इको. हो. त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिअर मायट्रल वाल्व रिगर्जिटेशन मिळालं आणि थोडंसं पंपिंग कॅपॅसिटी कमी होती, 35% वगैरे अशी कमी होती. मग आपण औषधं चालू केली. कुठे औषधं चालू केली? चिपळूण नाही. डगे हेल्थ केअर चिपळूण. हां. बरोबर. आता सध्या पुण्यामध्ये आता येतात. सध्या पुण्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे. आणि मग औषधं सुरू केल्यानंतर कसं वाटायला लागलं? एक 1.5 महिन्यात 2 महिन्यात खोकला थांबला. बरं. पोटातून यायचा जो खोकला तुमचा तो पूर्ण दीड थांबला. महिन्यात खोकला संपूर्ण थांबला. हां. परंतु त्याचा ऍक्च्युली परिणाम हा 15 दिवसातच आम्हाला दिसायला लागला. कारण जे युरिन पास होत होते, बरोबर. 15 दिवसाच्या आतच बंद झाली. बरोबर. आता किती चालू शकता? काही चालता का? 2-3 किलोमीटर. अच्छा. आणि वय किती आहे आता तुमचं? 73. 73 वय. म्हणजे 73व्या वर्षी सुद्धा आता 2-3 किलोमीटर तुम्ही सलग सहज चालू शकता. काही त्रास होत नाही, दम वगैरे काही लागत नाही. बरोबर. हा झाला आता तुमच्यामधला पॉझिटिव्ह बदल. ब्लड प्रेशर आता तर नॉर्मल असतं. आत्ताच आपण तपासलं, गेले काही वर्ष ते नॉर्मलच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण रिपोर्ट्स पण केले. पिरियॉडिकली रिपोर्ट्स करत गेलो, इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला दिसत गेल्या. आणि आत्ताच्या रिपोर्टमध्ये तर आपला माइल्ड मायट्रल वाल्व रिगर्जिटेशन आहे. त्याच्यानंतर पंपिंग कॅपॅसिटी आता 65% आहे. ऑलमोस्ट दुप्पट वाढली ती. हां. म्हणजे पेशंटची लक्षणं कमी झाली, हिंडणं फिरणं व्यवस्थित चालू आहे. बरोबर. आणि रिपोर्ट्सही चांगले आले. मग एकंदरीत समाधानी आहात का ट्रीटमेंटबद्दल? हो हो. 100% जगणं सुखकर झालेलं आहे. अगदी अगदी बरोबर. छान. मग ही प्रतिक्रिया सगळ्यात महत्त्वाची की आपण शेवटी करतो कशासाठी? जगणं सुखकर व्हावं. आणि हिंडतं फिरतं राहता हवं, जगणं सुखकर व्हावं यासाठी. कोरोनामध्ये पण तुमचा एक अनुभव चांगला होता आहे की नाही? हो हो. बरोबर ना? हां. त्या ट्रीटमेंटमुळं आधीपासून हार्टवरची ट्रीटमेंट चालू होती. कदाचित त्यामुळंच कोरोनात वाचली आई, असं म्हणता येईल. बरोबर. त्यावेळेला MD डॉक्टरांचं काय मत आलं होतं? म्हणले ना हा पेशंट कसा काय हे झाला, सर्वाइव्ह होईल असं काही हे वाटत नव्हतं, पण झाला. तो हे आपण जे काही केलं किंवा करतोय हृदयाच्यासाठी, म्हणजे हृदय इतकं मजबूत होऊ शकतं. बरोबर. एकंदरीत आपला अनुभव खूप चांगला आहे. ओके.